अतुल साबळे, एबीएस न्यूज मध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. 2च दिवसापूर्वी अजितदादांच्या बाबतीत घडलेला अपघात आता लोकांना माहित आहे. अतिशय दुर्दैवी घटना घडलेली आहे. आपण आता आलो आहोत कळंब चांडोली जिल्हा परिषद गटामध्ये, कळंब या गावामध्ये. कळंब गावामध्ये आपल्यासोबत उमेदवार आहेत पंचायत समितीच्या आणि जिल्हा परिषदेच्या. तर आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की त्यांची आता प्रचार यंत्रणा कशा प्रकारे राबवली जाणार आहे. खरं तर अजितदादाच्या अशा दुःखद घटनेमुळे सगळा महाराष्ट्र या ठिकाणी दुःखित अंतकरणाने पुढे सामोरे जाते. आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या इलेक्शन आहेत आणि खरं तर आम्हाला हे सामोरं जाताना अत्यंत दुःख होतंय. तरी पण आम्ही अगदी मतदारापर्यंत पोहोचून आमचा प्रचार तर आम्हाला करावाच लागणार आहे. पण खरं तर मतदाराजेही त्या ठिकाणी आम्ही ज्या घरात जातो त्यांचा तेवढीच चर्चा असते की अजितदादाच्या बाबतीत असं वाईट घडलं बा. पण असं आता जे आहे ते अजितदादाचं स्वप्न आम्हाला पूर्ण करायचं आहे. आम्ही निश्चित आता सेनापती जरी आमचा गेला असला तरी पण आम्ही त्यांच्या मागे खंबीरपणाने आमचं कामकाज करून या ठिकाणी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या इलेक्शन कशा आम्हाला निवडून आणता येतील असे सगळे कार्यकर्ते असतील, सगळे ग्रामस्थ असतील, यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्न करणार आहोत. आणि निश्चित दादांचे जेवढे सीट जास्तीत जास्त निवडून येतील ती खऱ्या अर्थाने श्रद्धांजली दादांसाठी राहील. खऱ्या अर्थाने जास्तीत जास्त उमेदवार निवडून येतील त्यांची श्रद्धांजली. आपल्यासोबत जिल्हा परिषदच्या उमेदवार तुलसीताई देखील आहेत. काही सचिन भाऊंचे आणि अजितदादांचे खूपच घनिष्ठ संबंध होते. काय सांगाल त्याबद्दल? म्हणजे राजकारण हे बाजूला होतं, पण माझ्या परिवाराबरोबर अगदी घरच्या सारखे संबंध होते दादांबरोबर. मी राजकारणात आता आली, आता एक 8-9 वर्ष झाले, पण त्याच्या आधीपासून मी त्यांच्या घरी सुद्धा गेलेली होती. आणि मला आठवतंय की पहाटे जेव्हा हे जायचे भेटायला त्यांना 6 वाजता, मला असं वाटायचं की अरे 6 वाजता काय एवढी गर्दी असणार आहे त्यांच्या घरी. पण भरपूर प्रमाणे तिथे गर्दी असायची आणि आम्हाला डायरेक्ट त्यांनी आत बोलवलं दादांनी. मला ते शब्द अजून दादांचे आठवतं की ते ह्यांना तुमच्या भाऊंना असं सांगत होते की सचिन तू उपाशी राहिला तरी चालेल, तुलसीला खायला घाल, अशा शब्दात ते म्हणत होते. ते इतकं टोचतं की आता आपल्या बरोबर ते दादा नाही हे मान्य करायला मन तयार होत नाही. काल शोकसभेमध्ये तुम्ही असाल किंवा ताई असाल, अक्षरशः टाळू फोडून रडत होतात. शक्यच नव्हतं, ते मान्यच करायला तयारच नव्हतं मन, ते होतच नव्हतं आमच्याकडनं मान्य. ते इतकं टोचण्यासारखं होतं. अगदी असं वाटत होतं की आपल्या अंगातलं एक शरीरच आपल्यापासून दूर झालेलं आहे. ते एवढं वेदनादायक होतं ती गोष्ट. असं नव्हतं व्हायला हवं. माहिती नाही स्वामींकडनं, मला माहित नाही स्वामींनी असं का घडवलं. भाग गेला महाराष्ट्राचा. दादा हे एक भावना होती. म्हणजे दादाकडे बघितलं म्हणजे महाराष्ट्र, किंवा महाराष्ट्राकडे बघितलं की दादा, हे अशी दादांची प्रतिमा होती. अजितदादांनी स्वप्न पाहिलं होतं की पुणे जिल्हा परिषदेवरती राष्ट्रवादीचा झेंडा फडकणार, ते पूर्ण होईल का? नक्कीच होणार. दादांचा वरतून आशीर्वाद सगळ्यांना आहे. आणि जरी वाघ गेलाय, त्यांची पिल्ल काय शांत बसणार नाहीये. म्हणून आम्ही जीवापाड रात्राचा दिवस रात्र करून राष्ट्रवादी पक्ष ह्या तालुक्यामध्ये कसं जास्तीत जास्त निवडून येईल ह्याच्यावरती आम्ही जास्त लक्ष केंद्रित करणार. जरी आमचा प्रचार आम्ही शांततेत करणार, काही मिरवणूक काढणार नाही, रॅली काढणार नाही, आमच्या मागे जास्त महिला सुद्धा नसतील किंवा पुरुष मंडळी नसतील, आम्ही शांततेत करणार, प्रत्येक घरामध्ये जाणार आणि दादांचा प्रचार, साहेबांचा प्रचार नक्कीच करणार. या ठिकाणी आपण पाहू शकतोय की दादांच्या ज्या आहेत भविष्यातील कल्पना ह्या घेऊन मतदारांपर्यंत पोहोचण्याचा हे उमेदवार प्रयत्न करत आहे. डॉक्टर अतुल साबळे, एबीएस न्यूज, कळंब, आंबेगाव.